तर चला सुरुवात करूया आपण आजपासून एका नवीन पाठाला. पाठाचं नाव आहे आपल्या सबस्टन्सेस इन डेली यूज. ठीक आहे, तर पाठाचं नाव आपल्याला कळते, पाठाच्या नावावरून आपल्याला कळते की आपल्या परिसरात, आपल्या अवतीभोवती आपण जिथं राहतो, आपण जे काही यूज करतो त्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला थोडं लक्ष घालायचं आपल्याला. म्हणजे आपण सगळं बघतो पण आपण ऑब्झर्वेशन करत नाही. एक बघणे आणि ऑब्झर्वेशन करणे यामध्ये फरक आहे. त्यामुळे आपण थोडंसं ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला बघण्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला दिसणार आहे त्याच वस्तूंमध्ये. म्हणजे एखाद्या आपल्या घरात असणारी एखादी वस्तू जर चांगल्या जर वर्किंग स्टेटमध्ये जर असेल तर तेवढा आपण मात्र विचार करत नाही. पण ती वस्तू जर खराब झाली आणि तिला जर आपण उघडून पाहिलं की ती कशापासून बनली असेल, ही क्युरियोसिटी जर आपल्यामध्ये असेल आणि तर जर आपण उघडून पाहिलं तर आपल्याला नेमकं कळेल की ती वेगवेगळ्या वस्तूंपासून म्हणजे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सपासून ती बनलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. खैर, आपल्याला तेवढं डिटेलमध्ये जरी बघायचं नसेल तरी सुद्धा आपल्या पाठाचं नाव सबस्टन्सेस इन डेली यूज म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. म्हणजे समजा जर मी पेन यूज करत असेल तर हे पेन कशापासून बनलेलं आहे याबद्दलची माहिती घ्यायची आपल्याला. किंवा या बोर्डवर लिहिण्यासाठी जर मी एखाद्या चॉकचा प्रयोग केला असेल तर हा चॉक कशापासून बनलेला आहे याचं आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. खूप मोठं ज्ञान आपल्याला मिळणार नाही आहे, पण तरी सुद्धा जे काही मिळणार आहे ते कदाचित आपण यापूर्वी लक्ष घातलेलं नसेल म्हणून नवीन असं आपल्याला वाटणार. आणि ज्यांनी लक्ष घातलंय त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर पाठाचं नाव आहे दॅट इज सबस्टन्सेस इन डेली यूज. आपल्याला या पाठामध्ये शिकायचं काय नेमका, तर आपल्याला बघायचं आहे की सबस्टन्सेस आणि ऑब्जेक्ट्स मधला नेमका फरक काय. कारण ही बेसिक गोष्ट आहे. आपल्याला बऱ्याचशांना हीच गोष्ट माहिती नसते की सबस्टन्स कशाला म्हणावं आणि ऑब्जेक्ट्स काय. तर सबस्टन्सेस म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट्स म्हणजे काय याबद्दलची एक बेसिक जी ऑलरेडी आपण आपल्या प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये बघितलेली माहिती आहे तीच परत एकदा आपण थोडं रिकॉल करून बघू. ओके. आणि दुसरा भाग म्हणजे आपल्याला बघायचं की जी काही सबस्टन्सेस आपल्याला आढळतात, जी काही सबस्टन्सेस आपल्याला बघायला मिळतात त्या सबस्टन्सेसचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो त्या बाबतीत आपण थोडी माहिती प्राप्त करून घेऊ. सोबतच आपण हे सुद्धा जाणून घेऊ की मॅनमेड सबस्टन्सेस जे असतात ते सगळे मॅनमेड सबस्टन्सेस एका अशा प्रोसेसनी बनतात की जी प्रोसेस इरिव्हर्सिबल म्हणून ओळखली जाते किंवा इरिव्हर्सिबल चेंज म्हणून ओळखली जाते. याबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊ या पार्टमध्ये, या भागात. ठीक आहे, सो लेट्स बिगिन. आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करताना तुमचं पुस्तकच आपण मी हाती घेतो आणि त्या पुस्तकानं तुम्हाला दाखवतो. तुमच्या या पुस्तकाच्या पानावरच दिलेलं आहे, काही चित्र दिलेली आहेत. बघा, चित्र दिसत आहेत तुम्हाला. एक चेअर दिसते, एक राऊंड टेबल दिसतोय, एक अलमारी आपण ज्याला म्हणतोय ती दिसते. ठीक आहे. आता या सगळ्या वस्तू कशापासून बनलेल्या आहे किंवा पुस्तकात तुम्हाला जे दाखवलेलं आहे, मी बसून जातो थोडंसं. ठीक आहे, नंतर शिकवतो तुम्हाला. ओके. तर या सगळ्या वस्तू बनलेल्या कशापासून आहे. तर चेअर जर म्हटलं तर नक्कीच प्रत्येकाच्या घरी चेअर्स आहेतच. आणि या चेअर्स कशापासून बनलेल्या आहेत ते जर सांगायचं असल्यास प्रत्येकाची उत्तरं कदाचित वेगवेगळी राहणार आहेत. नक्की ना. कारण बघा, आधी जी वेळ होती त्या वेळेमध्ये तुम्ही लाकडाच्या चेअर्स पाहिलेल्या, खुर्च्या ज्या असायच्या त्या 100% लाकडापासून बनलेल्या असायच्या. वेळ बदलली कारण माणसाचा स्वभाव आहे, त्याला जे काही उपलब्ध आहे त्यामध्ये तो समाधानी नसतो. काहीतरी नवीन शोध लावायचा नेहमी त्याचा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नातूनच त्याला यश मिळालेलं आहे. कोणतं यश मिळालेलं आहे? त्यांनी प्लॅस्टिक नावाच्या नवीन घटकाचं निर्माण केलेलं आहे. तो प्लॅस्टिक आता घरोघरी आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये, एव्हरी नूक अँड कॉर्नरमध्ये आपल्याला प्लॅस्टिक दिसेल कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. आता प्रत्येक वस्तूचं एक अल्टरनेटिव्ह म्हणून प्लॅस्टिक आलेलं आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. आपण जर आपल्या घरातच जर नजर फिरवली तर असं लक्षात येईल की या वस्तू कधीतरी लाकडाच्या असायच्या, त्या आता सगळ्या वस्तू आता प्लॅस्टिकपासून तयार झालेल्या आहेत. मग एखादी चेअर प्लॅस्टिकची बनलेली राहील एवढंच नाही, तर त्या प्लॅस्टिकला रिप्लेस करण्यासाठी मेटल्स आलेले आहे. आणि चेअर्स आधी तुम्हाला माहिती असेल टीनाच्या किंवा लोखंडाच्या चेअर्स राहायच्या. आपण टीनच म्हणायचं, लोखंडाच्या नेमक्या राहायच्या नाही, त्या टीनापासूनच तयार झालेल्या कुठच्या चेअर्स राहायच्या. त्या चेअर्स आता स्टीलच्या झालेल्या आहे. म्हणजे कोणाचं तरी उत्तर येणार आहे मधातच की त्या चेअर्स सिमेंटपासून पण तयार होतात. जर परमनंट एखाद्या ठिकाणी पार्कमध्ये, गार्डनमध्ये, एखाद्या मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी जर त्या परमनंट चेअर्स जर लावायच्या असल्यास त्या ठिकाणी त्या चेअर्स सिमेंट, कॉन्क्रीटपासून सुद्धा तयार झालेल्या असतात. म्हणजे बघा, ह्या ऑब्जेक्ट एकच आहे चेअर, पण ते ज्या ज्या पदार्थांपासून बनलेलं आहे त्याला आपण सबस्टन्स म्हणतो. ते सबस्टन्स आता बदलताना आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे. मग सबस्टन्स म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. सबस्टन्स म्हणजे काय, तर जे स्मॉल पार्टिकल्स, छोटे छोटे जे मॅटर्स असतात
त्या स्मॉल पार्टिकल्स पासून सबस्टन्स तयार झाले असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल मायन्यूट पार्टिकल्स, दॅट इज मॅटर. मॅटर्स पासून बनले सबस्टन्सेस आणि सबस्टन्सेस पासून बनले ऑब्जेक्ट्स. एखादा ऑब्जेक्ट ज्या पद्धतीने वेगवेगळ्या सबस्टन्सेस पासून बनलेला आहे, अगदी आपण सबस्टन्स एक जर दिला असेल तर त्यापासून वेगळे ऑब्जेक्ट्स पण तयार होतील, है ना. जसं आता मी सांगितलं तुम्हाला की चेअर्स लाकूड पासून बनलेले असायचे, वूड पासून, ते झालं सबस्टन्स. पण वूड पासून तर खूप साऱ्या वस्तू तयार होतात. म्हणजे एकाच ऑब्जेक्ट, जसं एक ऑब्जेक्ट वेगवेगळ्या सबस्टन्सेसनी बनलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने एका सबस्टन्स पासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट सुद्धा बनू शकतात. चला आपण सुरुवात करूया. इथं काही प्रश्न दिलेले तुमच्या पुस्तकात. विच 3 ऑब्जेक्ट्स डू यू सी इन द पिक्चर? ते सांगायची गरज नाही, तुम्हाला तुमच्या पुस्तकातल्या चित्रामध्ये दिसतच आहे. हाऊ डिड यू आयडेंटिफाय देम? ऑफकोर्स बाय द शेप. त्यांना जे काही आकार प्राप्त झालेले आहे, कारण कोणत्याही वस्तूला ओळखणं अतिशय सोपं आहे. याला आपण पेन म्हटलेलं आहे, बरोबर आहे. जर हे थर्मामीटर असतं तर आपण याला पेन म्हटलं असतं काय? नाही, कारण त्याचा आकार, त्याला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे, रूप प्राप्त झालेलं आहे, त्यावरून त्याचं नाव आपण ठरवलेलं आहे, त्यावरून त्याची आपण ओळख पटवलेली आहे. ठीक आहे. तर हे सांगायची गरज नाही की आपण त्याला आयडेंटिफाय कशावरून करतो म्हणून, कारण त्याचं ते बाह्य स्वरूप जे असतंय, जे काही ते आपल्याला दिसतंय, त्यावरून आपण इझिली ओळखू शकतो. व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ? प्रत्येकाचं उत्तर वेगळं राहील. पुस्तकात जे दिलेले आहे ते आपल्याला जे काही दिसत आहे त्यावरून त्याचं उत्तर आपण ठरवू शकतो. त्यानंतर कॅन एनी वन ऑफ दीज मटेरियल बी यूज टू मेक ऑल द 3 ऑब्जेक्ट्स? ऑफकोर्स. एका सेम मटेरियल पासून या तिन्ही घटक तयार करता येतील का आपल्याला? हो, करता येतील ना, का बरं नाही. ठीक आहे. जर आपण लाकूड म्हटलं तर लाकडाच्या अलमाऱ्या राहायच्याच आधी, लाकडाचं राऊंड टेबल, लाकडापासूनच चेअर, किंवा जर आपण मटेरियल बदललं, समजा आपण जर लोखंड घेतलं किंवा स्टील घेतला तर स्टीलची अलमिरा राहील, स्टीलची राऊंड टेबल तयार करता येईल, स्टीलची चेअर पण, सगळं काही. मीन्स आपण जर मटेरियल चेंज केलं तरी सुद्धा चित्रामध्ये तुम्हाला जे काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहे ते ऑब्जेक्ट्स तयार करता येतील, नक्की तयार करता येतील. ठीक आहे. त्यानंतरची हेडिंग आहे दॅट इज सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट्स. तर हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स आर समटाइम्स कॉल्ड एज मॅटर एज वेल. ठीक आहे. ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्सेस. ऑब्जेक्ट्स हॅव स्पेसिफिक शेप, त्यामुळेच आपली त्यांना ओळख पटलेली, त्यांना आपण एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलेलं आहे. अँड देअर हॅव specific arrangement by which we identify them. We use wood, plastic or steel to make table, chair, cupboard. These substances have the strength required to make these articles. Also, these substances can be given a desired shape. It means that we consider the properties of substances to use them for making things. नक्कीच. म्हणजे पदार्थांचे जे काही गुणधर्म आहेत, जे काही प्रॉपर्टीज आहेत, जर तुम्हाला हे दिलं आणि म्हटलं की याची चेअर बनवून दाखवा, कदाचित एक खेळणं किंवा एक कलाकृती म्हणून चेअर तयार करता येईल. पण युटिलिटीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या चॉक पासून चेअर तयार करणं शक्य नाही. म्हणजे एक मी आर्ट म्हणून तयार करायच्या बाबतीत यूज सांगत नाही, पण युटिलिटीच्या बाबतीत जर यापासून चेअर करा म्हटलं होणार नाही. कारण आपण याचे गुणधर्म बघू. कारण याचे गुणधर्म आणि चेअर खरंच ज्या मटेरियल पासून तयार होत आहे, म्हणजे समजा प्लास्टिक पासून तयार होत आहे किंवा वूड पासून तयार होत आहे किंवा से एखाद्या मेटल पासून तयार होत आहे, तर त्याचे गुणधर्म आणि याच्या गुणधर्मामध्ये खूप जास्त फरक आहे. म्हणून त्या पदार्थाचे एखादा ऑब्जेक्ट तयार करत असताना सहजपणे त्याचे गुणधर्म सुद्धा, तर ज्या सबस्टन्स पासून तयार करण्यात येत आहे त्याचे गुणधर्म सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे किंवा घेतले जातात. एक अगदी सहज गोष्ट आहे, याला खूप जास्त स्ट्रेस देण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे. अगदी सहजपणे आपल्या लक्षात येते. आपण या गोष्टी नोटीस करत नाही, पण या सगळ्या गोष्टी आपल्या हातून घडत असतात. द सेम सबस्टन्स ऑर मटेरियल कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट्स. लेट स्टडी. इथं एक्झाम्पल जे काही दिले असतील, आपण एखादा एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आपण खवा घेऊया. खवा माहिती आहे तुम्हाला? गुलाबजाम तयार करतात खवा. बाजारात रेडीमेड ब्रँड्स आलेले आहेत. त्या रेडीमेड ब्रँड्स आपण घेतलं आणि सरळ ते त्यात भिजू घातलं आणि गोल 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 तयार केले आणि गुलाबजाम काढले तेलातनं. खवा मिळतो बाजारात. ठीक आहे. या खवापासून नुसते गुलाबजाम तयार करता येतील काय? आणखीन काही तयार करता येईल का? हो, पेढे तयार करता येईल आपल्याला. पेढे तयार करतात, बरोबर आहे. चॉकलेट्स तयार करता येतील. हो, राजमलाई चॉकलेट तयार करता येईल. अजून काय? बरोबर आहे की नाही? साखर जर घेतली आपण तर साखरेपासून बापरे कितीतरी पदार्थ तयार होतात. जे मी सांगितले ऑलरेडी ते तर आहेतच. गुलाबजाम खा, कलाकंद खा, सगळ्या मिठ्या, वेगवेगळ्या प्रकारचे मिठाई आपल्याला साखरपासून तयार करता येतील. म्हणजे सबस्टन्स एक आहे, पदार्थ कितीतरी तयार होताना आपल्याला दिसत. दुधाचे प्रोडक्ट्स कितीतरी तयार होतात. दूध आपण घेतलं, मिल्क प्रोडक्ट्स, बापरे काय वाईड रेंज असते त्यांची. एखाद्या दूध बनवणाऱ्या कंपनीकडे बघा, कितीतरी प्रकारचे.
बटर काय, त्यानंतर ते दुधापासनं कर्ड, मग खट्टा दही, तर मिठा दही, श्रीखंड, बापरे, व्हेरी वाईड रेंज. म्हणजे एखादा सबस्टन्स जर असेल तर त्या सबस्टन्स पासून कितीतरी प्रोडक्ट्स तयार करता येऊ शकतात. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पुस्तकात जे काही दिलं आपण त्याबद्दल विचार करूया. कॉटन दिलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल दिलं तुम्हाला आयरन, त्यानंतर अल्युमिनियम. आता कॉटन, आयरन आणि अल्युमिनियम यापासून कोणत्या कोणत्या वस्तू तयार होतात हे तुम्हाला सुद्धा सांगता येतील. कॉटनचे शर्ट, टी शर्ट मी घालून आहे ते कॉटनचं बनलेलं आहे. टॉवेल्स बनतात, साड्या बनतात, पिलोज, मॅट्रेसेस, क्विल्ट्स, दुले आपण त्याला म्हणतो, क्विल्ट्स थंडीमध्ये आपण जे ओढतो ते, हँकरचिप्स, थ्रेड, फायबर्स, ऑल दिस आर मेड ऑफ कॉटन. कॉटनला सबस्टिट्यूट आता दुसरं काही आले त्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊ. सर्वप्रथम आपण हे जाणून घेतोय की जर एखादा जर पदार्थ दिला असेल, सबस्टन्स दिला असेल, तर त्यापासून कोणते कोणते ऑब्जेक्ट्स तयार होतात. इथं पुढे दिलेलं आयरन, आयरन पासून दिलेला आहे ग्रिडल्स तयार होतात, तावा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक पोल्स, टेबल्स, कबर्ड्स, एटसेट्रा एटसेट्रा. अल्युमिनियम पासून किचन युटेन्सिल्स आपल्याला माहिती आहे, जे आपले वायर असतात, तारा असतात, इलेक्ट्रिक तारा तयार करण्यासाठी सुद्धा अल्युमिनियमचा उपयोग केला जातो. इलेक्ट्रिकल केबल्स ज्याला आपण इथं म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या पदार्थांपासून वेगवेगळे कितीतरी प्रकारचे नवीन ऑब्जेक्ट्स तयार केले जातात. या ऑब्जेक्ट्सला आपण पुढे जाऊन जर क्लासिफाय केलं तर आपल्याला दोन भागामध्ये क्लासिफाय करता येईल. ते क्लासिफिकेशन कसं इथं बघा तुम्हाला दिलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस, नॅचरल सबस्टन्सेस अँड मॅनमेड सबस्टन्सेस. अगदी शब्दामध्येच लपलेला आहे, त्याचा अर्थ वेगळा सांगायची गरज नाही. नॅचरल मध्ये शब्द लपलेला आहे. नेचर म्हणजे निसर्गातून प्राप्त, नैसर्गिक, जे निसर्गातून प्राप्त झालेलं आहे त्याला आपण म्हणायचं नॅचरल सबस्टन्सेस. आणि जे मॅनमेड, मानव निर्मित, मानवाद्वारे तयार करण्यात आले, दॅट इज मॅनमेड. व्हेरी इझी, त्याला खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. नॅचरल सबस्टन्सेस पुढे परत वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड आपण करू शकतो अगदी सहजपणे. काही आपल्याला जर पुस्तकाची आपल्याला गरज नाही, पण पुस्तकातलं जे काही कंटेंट आहे, समजा एखाद्या वेळेस रिकाम्या जागा विचारल्या त्यावेळेस मात्र आपल्याला पुस्तक किंवा पुस्तकाची रीडिंग करणं आवश्यक असते, त्यामुळे आपण पुस्तकाचा रेफरन्स घेत असतो. आपण इथं सहजपणे सांगू शकतो की मॅनमेड म्हणजे काय, तर मानव निर्मित, माणसाने जे काही तयार केलं आहे. आता ही गोष्ट काही निसर्गात मिळत नाही आहे. दिसते तुम्हाला एक पेनड्राईव्ह दिसतोय, त्याला OTG लागलेला आहे, किंवा हे किचन दिसते, हे चॉक दिसते तुम्हाला, हे निसर्गात मिळणार नाही. म्हणजे जे मानवाने तयार केलेलं आहे, पेन सुद्धा दॅट इज मॅनमेड. पुस्तक आपल्याला दिसत आहे, हे मॅनमेड. हे सगळं काही निसर्गात मिळत नाही, मानवाने तयार केलेलं आहे. त्यानंतर निसर्गात काही मिळते काय, हो निसर्गातही मिळते. निसर्गात काय मिळते बघा, निसर्गात आपल्याला जे काही मिळतंय ते त्याचे सुद्धा दोन भागात आपण वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे बायोटिक सबस्टन्सेस आणि दुसरं आहे अबायोटिक सबस्टन्सेस. बायो म्हणजे जैविक, जीव. बायोलॉजी माहिती तुम्हाला, बायोलॉजी जीवशास्त्र, बायो म्हणजे जीव, सजीव असं म्हणूया आपण. बायोटिक सबस्टन्सेस म्हणजे अशा वस्तू ज्या आपल्याला सजीवांपासून प्राप्त होतात. सजीवांपासून काय प्राप्त होईल आपल्याला, सगळ्या प्रकारचं जे आपण अन्न खातो ते बायोटिक ओरिजिनचं म्हणावं लागेल आपल्याला, अर्थात ते नैसर्गिक आहे. किंवा आपल्याला दूध मिळालेलं आहे, त्या दुधापासून आपण खवा तयार केला आहे, पण दूध जे मिळालं आहे ते गाईपासून मिळालेलं आहे. अंडी मिळाली आपल्याला, बरोबर आहे. बीफ मिळालेलं आहे, मटन मिळालेलं आहे, नॉन व्हेजिटेरियन्सच्या बाबतीत बोलतोय मी. हे सगळे जे घटक मिळाले ते एखाद्या ॲनिमल ओरिजिन किंवा प्लांट ओरिजिन पासून मिळालेले, म्हणजे सजीवांपासून मिळालेलं आहे. म्हणजे हे सगळे बायोटिक जे सजीवांपासून आपल्याला मिळत आहे त्यांना आपण म्हटलेलं बायोटिक सबस्टन्सेस. आणि या बायोटिक सबस्टन्सेस मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला, जर त्या ॲनिमल पासून मिळत असतील तर त्यांचं ओरिजिन झालं ॲनिमल ओरिजिन. मी थोडं साईडला होतो म्हणजे तुम्हाला दिसेल ते बघा, ॲनिमल ओरिजिन. आणि बायोटिक सबस्टन्सेस मध्येच आपण दुसरं बघितलं प्लांट ओरिजिन, म्हणजे काही प्लांट्स पासून. समजा कॉटन जर आपण घेतलं, कापड आपण शर्ट घालतोय कॉटनचं, हे प्लांट ओरिजिन झालं. आणि तेच जर ॲनिमल ओरिजिन, एखादं समजा आपण कोट घेतला, आणि कोट म्हणजे थंडीच्या दिवसात घालायचे जे असतात वॉर्मर्स, ते जर एखाद्या जनावराच्या कातडीपासून तयार झाले असतील तर त्याचं ओरिजिन काय म्हणायचं, ॲनिमल ओरिजिन. म्हणजे ज्या वस्तू निसर्गात आपल्याला मिळतात आहेत त्या वस्तू जर ॲनिमल्स पासून मिळत असतील तर ऑफकोर्स ते सगळे आपण म्हणू शकतो की नॅचरल आहे. पण ते जर प्लांट्स पासून मिळत असतील तर प्लांट ओरिजिन आपण असं म्हणायचं, आणि ते जर ॲनिमल पासून मिळत असतील तर त्याला आपण म्हणायचं ॲनिमल ओरिजिन असे. तर वेगवेगळ्या पदार्थाचे एक्झाम्पल्स इथं आणि चित्र तुम्हाला दिलेली आहेत.
याचा आपण स्टडी करू शकतो. आपण रीडिंग करा नक्की. रीडिंग केल्यानंतर सहजपणे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पुढे आपण बघणार आहोत मॅनमेड सबस्टन्सेस, म्हणजे असे पदार्थ की जे मानवनिर्मित आहेत, मानवाने तयार केलेले आहेत. तर मी ज्या स्टूलवर बसलेलो आहे, मी तुम्हाला स्टूल दाखवतो आता इथं बघा. हे जे स्टूल आहे, हे स्टूल ऑफकोर्स इट इज मॅनमेड. हे निसर्गातनं आपल्याला मिळालेलं नाही, किंवा याला जे काही मटेरियल लागलेलं आहे ते मटेरियल सुद्धा नैसर्गिक नाही. म्हणजे हे तयार करण्यासाठी मानवाद्वारे काहीतरी वेगळ्या प्रोसेसेस करण्यात आल्या, आणि त्या प्रोसेसेस सगळ्या इरिव्हर्सिबल होत्या. म्हणजे ज्या घटकांपासून हे प्लास्टिक तयार झालेलं आहे ते घटक आपल्याला परत एकदा प्राप्त करून घेता येत नाही. इरिव्हर्सिबल प्रोसेस बद्दल तुम्हाला माहिती आहे. जसं आपण दुधापासून दही बनवलेलं आहे, परत एकदा आपल्याला दह्यापासून दूध बनवता येईल काय? ऑफकोर्स नॉट, है ना. एखादा आंबा जर पिकला असेल, आय मीन जर हिरवा असेल, हिरवा झाला तो आंबा काही दिवसांतर पिकतो, तो पिकलेला आंबा परत एकदा आपल्याला हिरवा करता येईल का? आय मीन कच्चा करता येईल का? ऑफकोर्स नॉट. दॅट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर मॅनमेड सबस्टन्सेस जे काही तयार होतात त्या सगळ्या मॅनमेड सबस्टन्सेस असतात ते सगळ्या इरिव्हर्सिबल केमिकल प्रोसेसेसद्वारे तयार होतात. यांना आपण म्हटलेलं आहे मॅनमेड सबस्टन्सेस. आणि प्लास्टिक, आता प्लास्टिकला आपण काय नाव द्यावं? संपूर्ण पृथ्वीला आपण प्लास्टिकनी रॅपअप केलेलं असं म्हटलं तरी चालेल. एवढा प्लास्टिकचा उपयोग वाढलेला आहे. कदाचित त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत हा विषय वेगळा आहे, पण जे सत्य आहे ते आपल्याला सांगणं आवश्यक आहे, बोलणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मॅनमेड सबस्टन्सेस, इट इज ह्युमन नेचर टू स्ट्राइव्ह फॉर न्यूअर थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. मानवाचा स्वभाव असा आहे की जे काही उपलब्ध आहे त्याच्याकडे त्यातूनही आणखीन काहीतरी नवीन वेगळं तयार करता येईल का, आणि लाईफ आपलं किती सुकर होईल, कम्फर्टेबल होईल, याबद्दल सतत प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे कितीतरी नवीन वस्तूंची निर्मिती होत असते, नवीन वस्तूंचा शोध लागत असतो. ठीक आहे. तर वेगवेगळे पदार्थ तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास आपण करावा. न्यू सबस्टन्सेस प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्सेस आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्सेस. अर्थातच हे बघा, जे काही निसर्गात उपलब्ध आहे त्याच्यावरच वेगळ्या प्रोसेसेस करून काहीतरी नवीन प्राप्त करून घेण्याचा जे काही प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नातून जे काही पदार्थ तयार होतात त्यांना आपण म्हटलेलं आहे मॅनमेड मटेरियल्स. अर्लियर इर्लीज ऑर केप्स मेड ऑफ ग्रास ऑर सॅकक्लॉथ वेर युज्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम रेन. Then cloth umbrellas came into use. Nowadays, the raincoats, school bags, and the book covers you use can all be made from plastic. हे बघा, काही वर्षांपूर्वी म्हणजे तुमचे आई वडील वगैरे शिकत असताना, किंवा असं म्हणता येईल की मी पण लहान असताना आम्ही जे काही शिकत होतो त्यावेळेस पुस्तकांना त्यावेळेस आम्ही कव्हर लावत होतो. पण ज्यावेळेस आम्ही पुस्तकांना कव्हर्स लावत होतो ते कव्हर्स कशापासून बनलेले राहायचे? एकतर कागदाचे साधे कव्हर्स राहायचे किंवा ब्राऊन कलर पेपर राहायचा. पण आता बघा, हे बघा तुम्हाला लाईट, मुद्दा म्हणून मी लाईटकडे ते रिफ्लेक्ट करतोय, त्यामुळे कारण की साधा पेपर असतो तेवढा चमकला नसतं, म्हणजे आय मीन लाईट रिफ्लेक्ट झालं नसतं. पण बघा, प्लास्टिक आहे, लाईट रिफ्लेक्ट करतोय. म्हणजे इथपर्यंत आपली मजल पोहोचली की प्रत्येक वस्तूमध्ये आपण प्लास्टिकचा उपयोग करायला लागलो आहे. आधी कधीतरी स्वतःचा पावसापासून रक्षण करण्यासाठी किंवा पावसापासून बचाव करण्यासाठी एखादं काहीतरी गनिसॅक, म्हणजे आपल्याला पोतं माहिती आहे, पोतं डोक्यावर घ्यायचे, किंवा एखाद्या वेळेस आपण बघितलेलं आहे की जे गवत वगैरे आहे त्या गवतापासून ते तयार करायचे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता सगळं काही अगदी कसं झालेलं आहे? प्लास्टिक. जिथं तिथं प्लास्टिकचा उपयोग आपण करायला लागलो आहे. ऑफकोर्स प्लास्टिक इज मॅनमेड मटेरियल. डेलिकेट आर्टिकल्स, पेरिशेबल फ्रूट्स एटसेट्रा रिक्वायर पॅकिंग, and to pack TV sets, refrigerators, etc. Big cartons and thermocols are being used. All these are man-made substances. These substances are waterproof or water resistant, lightweight and easy to transport. That is why they are being used increasingly. आता या सगळ्यांचा उपयोग का बरं करून घेतोय आपण? जर आपण याला कव्हर लावलं असतं एखाद्या पेपरचं किंवा कागदाचं जर लावलं असतं तर पाणी सांडल्याबरोबर ते ओलं होईल, फाटलं जाईल. म्हणजे ड्युरेबिलिटी ऑफकोर्स प्रॉब्लेमॅटिक. ठीक आहे. पण आता यामुळे काय झालेलं आहे की समजा चुकीने यावर पाणी सांडलं, नो प्रॉब्लेम, किंवा आपण म्हणू शकतो की ड्युरेबल आहे, लवकर फाटणारही नाही. म्हणजे ड्युरेबिलिटी हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरे काही पॉईंट्स इथे दिलेले लाईट वेट आणि वॉटर रेजिस्टंट आणि इझी टू ट्रान्सपोर्ट. आणि एखाद्या वस्तूला पॅकिंग
सगळं काही जे आहे ते पॅकिंगवर आलेलं आहे. एखादी वस्तू किती चांगली दिसते आणि त्याची पॅकिंग किती व्यवस्थित आहे यावरून त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. दॅट इज मार्केटिंग, पार्ट ऑफ मार्केटिंग. बट स्टील, पण तरी सुद्धा या वस्तूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जे काही पॅकिंग मटेरियल यूज केलं जाते ते थर्माकोल्स असेल किंवा प्लॅस्टिक असेल, आणखीन वेगवेगळ्या घटकांचा उपयोग करतात. या सगळ्यांना प्लॅस्टिकच्या रूपात कुठेतरी आपल्याला सर्व केलं जाते, आपल्यापर्यंत येत असते. ठीक आहे. आता आपण इथं काही दिलेलं आहे बघा. क्लासिफाय द व्हेरियस सबस्टन्सेस अवेलेबल इन द हाऊस ॲज नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स. दॅट इज युअर पार्ट. तुमच्या घरी असणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचं तुम्ही वर्गीकरण करायचं आहे. कशामध्ये? तर नॅचरल आणि मॅनमेड सबस्टन्सेसमध्ये. आणखी तुम्हाला इथं एक्झाम्पल म्हणून इथं दिलेलं आहे बघा. तुम्हाला पेज नंबर 44 वर बघता येईल. त्यावर लुक हिअर ॲट इन युअर बुक ॲट पेज नंबर 44. हिअर चार्ट इज गिवन. लाईकवाईज तुम्हाला असं एक चार्ट तयार करायचा आहे आणि त्या चार्टनुसारच क्लासिफिकेशन करायचं आहे. प्रत्येकाचं क्लासिफिकेशन वेगवेगळं राहणार आहे. चार्ट दिलेला आहे दुसरं इथं, क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस, नॅचरल सबस्टन्स अँड मॅनमेड सबस्टन्सेस, यानुसार आपल्याला कंप्लीट करायचं आहे. पुढचा एक भाग राहिला तो म्हणजे की इरिव्हर्सिबल चेंजेस. दिस ग्लास, चष्मा, इज मेड अप ऑफ ग्लास. याला ग्लास शब्द अमेरिकेत म्हटलं जाते, स्पेक्टॅकल आपण ब्रिटन इंग्लिशमध्ये म्हणतो. दिस ग्लास इज मेड अप ऑफ सम काइंड ऑफ tuna, you know, and sand. Tuna and sand, when both are mixed in definite proportion, a new substance that is glass is formed. याबद्दलची स्टोरी गुडइयर नावाचं तुम्ही ऐकलेलं असेल. एक टायरची कंपनी पण आहे आणि गुडइयर नावाचे एक वैज्ञानिक पण होऊन गेले. आता ते वैज्ञानिक चुकीने झाले की योगायोगाने झाले, हा भाग वेगळा आहे. त्याबद्दलची स्टोरी आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. बट a particular man-made substance is made up of a process that is chemical process, and that chemical process is every time irreversible. म्हणजे सिमेंट जर तयार करण्यात आलं असेल तर सिमेंट ज्या घटकांपासून तयार करण्यात आलेलं आहे ते घटक परत एकदा आपल्याला सिमेंटमधनं प्राप्त करून घेता येणार नाही. किंवा हे ग्लास मी सांगितलं तुम्हाला इथं दिलेलं तुमच्या पुस्तकात बघा. ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट अँड दॅट कॅन नॉट बी ऑब्टेन अगेन फ्रॉम ग्लास. म्हणजे अगदी त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण दुधापासून दही तयार केलं, पण त्या दह्यापासून आपल्याला परत दूध प्राप्त करून घेता येणार नाही. किंवा एखादा आंबा पिकला असेल तर पिकलेल्या आंब्याला परत आपल्याला कच्चा करता येणार नाही. त्याच पद्धतीने दिस कॅल्शियम कार्बोनेट पासून बनणारा आणि सँड पासून बनलेलं ग्लास परत एकदा आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट त्यातनं वेगळं करता येणार नाही किंवा सँड आपल्याला वेगळं करता येणार नाही. दॅट इज केमिकल प्रोसेस. या केमिकल प्रोसेस सगळ्या ज्या असतात यापासूनच मॅनमेड सबस्टन्सेस तयार होतात आणि ही जी प्रोसेस असते ही इरिव्हर्सिबल चेंज म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. पुढचा भाग आपण बघणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ त्यांचं प्रोडक्शन कसं केलं जातो याबद्दलची आपण पूर्ण माहिती बघणार आहोत.